लढ पुढे जा असं म्हणायच्या. म्हणून म्हणायचं वाटतं, ओळखलत का मॅडम मला पावसात आला कोणी, ओळखलत का मॅडम मला पावसात आला कोणी. कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी, कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून. गंगाबाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून. माहेर वासनीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वासनीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे आता मॅडम लढते आहे, पडकी भिंत बांधते आहे चिखल गाळ काढते आहे, पडकी भिंत बांधते आहे चिखल गाळ काढते आहे. खिच्याकडे हात जाता जाता हसत हसत उठला, खिच्याकडे हात जाता जाता हसत हसत उठला. पैसे नकोत मॅडम जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोत मॅडम जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा. मॅडम आम्हाला प्रत्येक वेळेस लढ पुढे जा असंच म्हणायचं. जाता जाता एवढेच म्हणे, जाता जाता एवढेच म्हणे. निवृत्तीच्या वयातही चेहरा त्यांचा खुललेला, निवृत्तीच्या वयातही चेहरा त्यांचा खुललेला. सुंदर सुंदर भावनांनी मार्ग त्यांचा खुललेला, सुंदर सुंदर भावनांनी मार्ग त्यांचा खुललेला. असाच मार्ग फुलत राहू हीच एक सदिच्छा, असाच मार्ग फुलत राहू हीच एक सदिच्छा. पुढील जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पुढील जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष चौथाई बागल, उपाध्यक्ष, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे आजी आणि माजी सदस्य मुख्याध्यापक सन्माननीय चंद्रकांत बागल गुरुजी, या शाळेमध्ये कार्यरत असणारे सर्व सेवक सहकारी, त्याचबरोबर आजच्या सत्कारमूर्ती सौ बेडकर मॅडम आणि त्यांचे यजमान आमचे बालपणापासूनचे सवंगडी. आता काय अजून त्याला सेवानिवृत्तीचा दिवस आहे पण बेडकर मॅडमच म्हणावं लागते, कारण शेटे मॅडम जर असतं तर शेटे मामाची आठवण झाली असते. असो तर रमण शेटे सर, त्याचबरोबर त्यांचे बंधू अभय शेटे सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट कुटुंबीय आणि बाळासाहेब बागल, त्याचबरोबर आमचे